नमस्कार. आपण आता बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. पीक विमा अटीत बदलाची मागणी. भाजपचे बिंदू शर्मा यांनी मुख्यमंत्री फडणवीस व कृषी मंत्र्यांकडे केली मागणी. सटाणा. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील काही अटीमुळे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे तहसीलदारांच्या पंचनाम्यासह दुष्काळ, पूर व इत्यादी नैसर्गिक संकटाची शासकीय आकडेवारी ही नुकसान भरपाईसाठी ग्राह्य धरण्यात यावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री बिंदू शर्मा यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्याकडे केली आहे. राज्यात खरीप 2025 व रब्बी 2025-26 हंगामासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. 2016 पासून राज्यात राबवण्यात येत असलेल्या या योजनेत यंदा उत्पादनावर आधारित कॅम्प अँड कम 80,110 मॉडेलचा समावेश करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे, कृषी क्षेत्रातील पतपुरवठा कायम ठेवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे ही योजनेची प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेनुसार खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांचा विमा हप्ता 2%, रब्बी पिकासाठी 1.5% तर नगदी पिकांसाठी 5% निश्चित करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रातील सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीम तर 70% ठेवण्यात आला असून नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादनाचा आधार घेतला जाणार आहे. मात्र नुकसान भरपाई निश्चित करताना पैसेवारी, दुष्काळ, टंचाई, पूर किंवा इतर नैसर्गिक संकटाबाबत शासनाच्या विविध विभागाकडून जाहीर करण्यात आलेले आकडेवारी ग्राह्य धरली जाणार नसल्याने अट शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे आरोप शर्मा यांनी केले आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ किंवा शेतात पाणी साचल्याने पिकांचे होणारे नुकसान झाल्यास तहसीलदाराकडून करण्यात आलेले पंचनामे संबंधित तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्याची नोंदही पीक विमा मंजुरीसाठी विचारात घेतली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वी पीक विमा मंजुरीसाठी असलेले ट्रिगर निकष कायम ठेवण्यात यावे, जेणेकरून प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य मदत तात्काळ मिळू शकेल आणि ही मदत तात्काळ मिळण्यासाठी ही कार्यवाही त्वरित करावी, अशी मागणी भारतीय किसान संघ म्हणजे मोर्चा यांनी केली आहे.